नमस्कार लाडक्या बहिणींनो आणि मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा राहणार आहे. ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी आतापर्यंत झाली नाही, ज्या लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करून पण ₹1500 चा हप्ता आला नाही आणि ज्या लाडक्या बहिणींना ₹1500 आतापर्यंत मिळाले नाही. आता तुम्हाला माहीतच आहे, तर लवकर ऑफलाईन जी के-वाय-सी प्रोसेस आहे ती चालू होणार आहे लाडक्या बहिणींनो. पण तुम्हाला या अगोदर 2 अशा प्रोसेस करून घ्यायच्या आहे. तेव्हाच तुमची ई-के-वाय-सी केल्यानंतर तुम्हाला हे पैसे मिळणार आहे. आता त्या कोणत्या प्रोसेस आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर लाडक्या बहिणींनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. इथे बघू शकतात आपण Google Chrome ओपन करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून ही प्रोसेस करू शकता. तर इथं माय आधार तुम्हाला सर्च करायचं आहे. तर इथं माय आधार सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं डॉक्युमेंट अपडेटचं ऑप्शन येईल. इथं क्लिक करायचं आहे. इथं बघू शकता 4 डॉटचं ऑप्शन आहे. याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर लॉग इन बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा आधार नंबर इथं टाकायचा आहे आणि एक लक्षात ठेवायचं आहे, जर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तरच ही प्रोसेस होणार आहे, अन्यथा ही प्रोसेस होणार नाही. इथं आधार नंबर टाका, कॅप्चा टाका, लॉग इन विथ ओ-टी-पी वरती क्लिक करा. मोबाईलवरती एक ओ-टी-पी येईल तुमच्या, त्याच्यानंतर तो ओ-टी-पी टाकून तुम्हाला इथं लॉग इन होऊन जायचं आहे. आता इथं बघू शकतात आपण ही प्रोसेस केल्यानंतर इथं आपली प्रोफाईल बघायला भेटत असते. आता तुम्हाला खाली यायचं आहे. सर्वप्रथम बघायचं आहे तुम्हाला तुमचं जे बायोमेट्रिक आहे ते लॉक आहे किंवा अनलॉक आहे. जर लॉक असेल तर तुम्हाला इथून अनलॉक करून घ्यायचं आहे. आता भरपूर जणांचं जे के-वाय-सी करताना प्रॉब्लेम काय आलेला आहे, की यांचं हे बायोमेट्रिक आहे इथं लॉक झालेलं आहे. तर तुम्हाला अनलॉक वरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनावरती. याची प्रोसेस बघू शकतात. इथं आय अंडरस्टँड वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर हे जे बायोमेट्रिक आहे तुमचं ओ-टी-पी घेऊन हे अनलॉक करून घ्यायचं आहे सर्वप्रथम. भरपूर जणांचं इथं हे बायोमेट्रिक लॉक आहे. त्याच्यामुळे ई-के-वाय-सी तुमची थांबली आहे. तुम्हाला पैसे आतापर्यंत मिळाले नाही. त्याच्यानंतर तुमचे आतापर्यंत म्हणजेच 5 वर्षाच्या आतमध्ये जर काहीच अपडेट केलेलं नसेल, तर तुम्ही इथं स्वतः डॉक्युमेंट अपडेट करू शकता. आता इथं ऑफलाईन ई-के-वाय-सी पण तुम्हाला दिली आहे. ही पण प्रोसेस तुम्ही करून घेऊ शकता. ही सर्व माहिती केल्यानंतर आता सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे आधार बँक सेडिंग स्टेटस यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. आता इथं तुम्हाला असं दाखवलं पाहिजे. जर असं काही इंटरफेस बघायला नसेल भेटत, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो येणार नाही. आता आधार नंबरवरती बघायला भेटतो. आधारला बँक कोणती लिंक आहे ती इथं बघायला भेटते आणि हे स्टेटस हे ऍक्टिव्ह असं दाखवलं पाहिजे. तरच तुमचे जे पैसे आहेत ते येणार आहे. तुमची जी के-वाय-सी नंतर चालू झाल्यावरती तुम्ही के-वाय-सी करणार आहे, तेव्हाच ती के-वाय-सी पूर्ण होणार आहे. जर तुम्ही हे स्टेटस ऍक्टिव्ह नसेल, तुम्ही के-वाय-सी जर केली तर तुमची के-वाय-सी होणार नाही आणि परत तुमचे हप्ते थकणार आहे. तुम्हाला लागलं तर योजनेचा लाभ इथून पुढे घेता येणार नाही. आता सर्वांच्या मनात एक प्रश्न असेल, तर हे स्टेटस ऍक्टिव्ह कसं करायचं आहे? आता याच्यावर तुम्ही पार्ट 2 बनवणार आहे. तर तुम्हाला याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि या व्हिडिओला कमीत कमी तुम्हाला 100 लाईक करायचे आहे. 100 लाईक पूर्ण झाल्यावरती आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहे. त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि Instagram पेजची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बघायला भेटेल. तिथे जाऊन तुम्ही आपल्या Instagram पेजला फॉलो करून ठेवू शकता. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.